ₕₐₖₑ music. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कमिंग सून बर्थडेवरती बनवलेला आहे. व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या फोटोसोबत अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बिना स्किप करता बघायचा आहे. म्हणजेच काय होईल, मी सांगितलेल्या सर्व स्टेप जे आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करतील. नंतर मग तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर सर्वात बेस्ट पर्याय तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं. अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही त्या प्रोजेक्टला इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाइट मोशन या ॲपमध्ये घेऊन येईल. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर शो होऊन जातील. तर मित्रांनो, सर्वात अगोदर बिटमार्क प्रोजेक्टला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण काय केलेलं आहे, काय बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत आणि हे जे सॉन्ग आपण ऐकलेलं आहे प्रिव्ह्यूमध्ये ते सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेलं असेल. ओके, तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक बॅकग्राऊंड व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला हा बॅकग्राऊंड व्हिडिओ इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, बॅकग्राऊंड व्हिडिओला मित्रांनो बरोबर या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओच्या सुरुवात पॉईंटला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि हा एक टेक्स्ट PNG जो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याची साईज मित्रांनो तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही इथं ठेवून घेऊ शकता. ओके, तर मला एवढी साईज ठीक वाटते तर मी एवढी ठेवून घेणार आहे. ठीक आहे, आता मित्रांनो काय करायचं आहे, इथे तुम्हाला आल्यानंतर टेक्स्ट लेअर जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथं झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, इथं एक की लावायची आहे आणि हे कीला जे आहे ते इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. दुसरी की लावायची आहे. दुसरी की जी आहे मित्रांनो, जिथं आपलं टेक्स्ट PNG जिथपर्यंत वाढवलेली आहे तिथपर्यंत हे टेक्स्ट तिसरी जे की आहे तिथपर्यंत ठेवायची आहे आणि एक आणखी तिसरी की जी आहे ते आपल्याला इथं दुसऱ्या बिटमार्कवरती लावायचे आहे. ओके, आता मित्रांनो काय करायचं, पहिल्या कीजवळ यायचं आहे आणि अशा प्रकारे हे नाव जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे झूम करून घ्यायचं आहे एकमध्ये. त्यानंतर अशा प्रकारे हे जे नाव आहे याची लेंथ जे आहे ते बरोबर इथं सेंटरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे काही या टाईपमध्ये आपलं नाव जे आहे ते येऊन जाईल. ठीक आहे, आता मित्रांनो सेकंड कीवरती यायचं आहे तुम्हाला. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये आल्यानंतर झेड व्हॅल्यू सेट केल्यानंतर सेकंड की वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ना थोडं याचं साईज जे आहे ते कमी करून घ्यायचे आहे. ठीक आहे, सॉरी, कमी नाही केली तरी चालेल. ठीक आहे, तर तुम्हाला एवढी ठेवायची आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला तुमचे 3 फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर परत प्लस बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे 3 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, 3 फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो यामध्ये 2 प्रकारचे शेक इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. सर्वात खालचा जो इफेक्ट आहे
ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फोटो आपण ॲड केलेले आहेत 3 फोटोंना अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो हा इफेक्ट जसा तुम्ही पेस्ट कराल तुमचा फोटो जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर हा कलरमध्येच इफेक्ट हवा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथून फोटोला जे आहे इफेक्ट द्यायच्या पहिले एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि याच्यावरती सर्वात वरती जो रिफ्लेक्स कलर असते त्याच्यावरती अशा प्रकारे अनटिक करायचं आहे, म्हणजे तुमचा फोटो जो आहे तो कलरमध्ये येईल। पण मला जे आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल की ब्लॅक अँड व्हाईटमध्येच तुमचे फोटो जे आहेत ते छान वाटतील। ओके, त्यानंतर मित्रांनो आता इथं समोर जे आहे ते समोर तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे। तर मी आता लवकर हे फोटो जे आहे मित्रांनो ते ॲड करून घेतो आणि थोडा व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता माझे सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत। तुम्हाला काही तुमचे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। आता मित्रांनो काय करायचं, पहिले जे 3 फोटोला आपण जे इफेक्ट दिलेले आहेत ते इफेक्ट त्याचाच इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे फोटोची लेयर सिलेक्ट करायची आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो जेवढे पण म्हणजे छोट्या ड्युरेशनचे जे फोटो आहेत इथं बघू शकता हे 2 छोट्या ड्युरेशनचे फोटो आहेत। त्या ड्युरेशनच्या फोटोला जे आहे हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, छोट्या ड्युरेशनचे जे फोटो आहेत त्या छोट्या ड्युरेशनच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। ठीक आहे, तर इथं बघू शकता हे 2 फोटोंना आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट केलेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो एकदा ओपन करून घ्यायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, समोर वरची जे लेअर दिसत आहे त्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून या लेअरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जेवढे पण लॉंग ड्युरेशनचे जे फोटो आहेत मित्रांनो त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर इथून आपले लॉंग ड्युरेशनचे फोटो चालू होतात। फोटोची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो आपल्या फोटोला लागून जाईल। ओके मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे सर्व एडिटिंग्स व्हिडिओ शिकवले जातात तेही आपल्या मराठी भाषेतून। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व लॉंग ड्युरेशनचे जे फोटो आहेत त्या फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर मी आता जरा लवकर हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घेतो। ठीक आहे, ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या सर्व फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो देऊन झालेला आहे। तुम्हाला काय अशाच प्रकारे सर्व फोटोंना जे आहे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर इथं आपले 1-2 फोटो राहिले असतील इफेक्ट द्यायचे। ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या सर्व फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो देऊन झालेला आहे। तुम्हाला काय अशाच प्रकारे सर्व फोटोंना हा इफेक्ट द्यायचा आहे। ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, जिथून तुमचे फोटो सुरुवात झालेली आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे। ओके, म्हणजे आपला टायमिंग जो आहे तो 5-6 पर्यंत यायचा आहे। इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। इथं तुम्हाला मटेरियलमध्ये एक शॅडो PNG प्रोव्हाइड केलेला शॅडो PNG अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। शेवटपर्यंत शॅडो PNGला वाढवून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही बोटाच्या सहाय्याने शॅडो PNGला जे आहे ते बरोबर रिसाईजमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओच्या जिथून आपण शॅडो PNG ॲड केलेले आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे। इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला भाऊंचा वाढदिवस या नावाची टेक्स्ट PNG दिलेली आहे, त्या टेक्स्ट PNG ॲड करून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याची साईज मित्रांनो मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्ड वाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला जेवढी साईज हवी असेल या टेक्स्ट PNGची ते तुम्हाला सेट करता येईल इथून। आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे आहे
बरोबर इथं सेंटरमध्ये सेट करून घ्यायची आहे. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवात पॉईंटला येऊन प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक व्हिडिओ बॉर्डर PNG दिलेला आहे. हा व्हिडिओ बॉर्डर PNG ॲड करायचा आहे. शेवटपर्यंत या PNGला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला लाईटिंगमध्ये जायचं आणि याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून रेडी झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे, वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.